नमस्कार, मी दिनेश कांजी. आपण बघताय न्यूज डंका. विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने सगळेच पक्ष कामाला लागलेले आहेत. राष्ट्रवादी शपथच्या प्रवक्त्यांची बैठक झाली. बैठकीला मार्गदर्शन केलं खासदार सुप्रिया सुळे यांनी. त्यांनी आदेश दिले, देवेंद्र फडणवीस यांना टार्गेट करा. सूत्रांच्या हवाल्याने सगळेजण ही बातमी चालवत आहेत. एकनाथ तुसे बैर नाही, देवेंद्र तरी खैर नाही, असं सुप्रिया सुळे म्हणालेचे मथळे सजवले जात आहेत. हे सत्य जरी असलं तरी यामध्ये नवीन काहीच नाही आहे. कारण गेले अनेक महिने राज्यातले विरोधक फक्त आणि फक्त देवेंद्र फडणवीस यांना टार्गेट करताना दिसत आहेत. सुप्रिया सुळे जर खरोखर असं म्हणाले असतील, एकनाथ तुसे बैर नाही, देवेंद्र तरी खैर नाही, याचा अर्थ एवढाच काढायचा की सुप्रिया सुळे आपल्या चुकांपासून काही शिकत नाहीत. राज्यामध्ये महाविकास आघाडीची सत्ता असताना सुप्रिया सुळे यांनी केलेलं एक विधान प्रचंड गाजलं होतं. त्या म्हणाल्या होत्या, अकेला देवेंद्र क्या करेगा. हा अकेला देवेंद्र काय काय करून गेला हे पुढच्या काळामध्ये सगळ्यांनी पाहिलं. त्याचे परिणाम सुप्रिया सुळे यांच्या पक्षाने भोगले आणि मवियामध्ये असलेल्या अन्य घटक पक्षांनी सुद्धा. गेल्या काही काळातलं महाराष्ट्राचं राजकारण जर आपण बघितलं तर विरोधकांचं टार्गेट देवेंद्र फडणवीसच आहेत हे उघड होतं. संजय राऊतांपासून शरद पवारांपर्यंत सगळ्यांच्या हिट लिस्टवर देवेंद्र फडणवीस आहेत. उबाटा शिवसेनेच्या नेत्यांची तोफ काही काळ एकनाथ शिंदे यांच्याकडे वळते, परंतु त्यांचा सगळ्यात जास्त दारुगोळा फडणवीसांवरच खर्च होताना दिसतो. महाविकास आघाडीची जेव्हा राज्यामध्ये सत्ता होती तेव्हा मवियाचे नेते दोन्ही हाताने ओरबाडत होते. ही सत्ता त्यांच्या बुडाखालून हल्ली त्याचं एकमेव कारण म्हणजे देवेंद्र फडणवीसच आहेत हे सगळ्यांना ठाऊक आहे. शरद पवारांचं महाराष्ट्रातलं राजकारण काही दशकांचं आहे आणि या काही दशकांमध्ये शरद पवारांनी महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये आपलं स्थान बळकट केलं. देवेंद्र फडणवीस यांनी या काही दशकांच्या राजकारणाचा बाजार उठवला. शरद पवारांच्या राजकारणाचा संपूर्ण पाया उखडून टाकला. त्यामुळे महाविकास आघाडीचे जे नेते देवेंद्र फडणवीस यांचा विरोध करत आहेत, शरद पवार त्यांचे नेते आहेत. शरद पवारांनी देवेंद्र फडणवीस विरोधी आघाडीचं नेतृत्व केलेलं आहे. त्यामुळे महाविकास आघाडीचे नेते कधीही देवेंद्र फडणवीसांची खैर करत नव्हते. फक्त महाराष्ट्रातले राजकीय नेते नाहीत, मनोज जरांगे पाटील यांच्यासारखे सामाजिक नेतृत्व करणारे लोकसुद्धा सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत फक्त फडणवीस 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 अशी जपमाळ ओढताना दिसतात. आता जरांगे कोणाची तुतारी फुंकतात हे सगळ्या जगाला ठाऊक आहे. त्यामुळे सुप्रिया सुळे यांनी देवेंद्र तरी खैर नाही हे जे विधान केलं आहे त्याच्यामध्ये काहीच नवं नाही आहे. त्यांनी जर काही नवं सांगितलं असेल तर ते एकनाथ तुसे बैर नाही हे विधान आहे. आणि भाजपला जर चिंता करायची आहे तर या विधानाची चिंता करण्याची गरज आहे. 2019च्या विधानसभा निवडणुकांनंतर निकाल लागेपर्यंत आणि वडिलांचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी उद्धव ठाकरे शरद पवारांच्या मांडीवर बसेपर्यंत भाजपचे नेते झोपा काढत होते. एकनाथ शिंदे उद्धव ठाकरे यांच्यासारखंच काहीतरी करतील याची शक्यता तुर्तास तरी दिसत नाही आहे. परंतु दुधाने तोंड पोळलेला ताकसुद्धा फुंकून पितो, त्यामुळे भाजपने हे ताक फुंकून पिण्याची गरज आहे. शरद पवार काही काळापूर्वी दोनदा एकनाथ शिंदे यांची गाठभेट घेतात. सुप्रिया सुळे सूत्रांच्या हवाल्याने म्हणतात की एकनाथ तुसे बैर नाही. ही लक्षणं भाजपच्या दृष्टीने फारशी काही चांगली नाही आहेत. महाविकास आघाडीमध्ये सुद्धा सध्या सर्व काही आलबेल चाललं आहे अशातला भाग नाही आहे. उद्धव ठाकरे नाराजीच्या तापाने फणफणलेले आहेत आणि त्या तापावर उतारा म्हणून एकनाथ तुसे बैर नाही हा मेसेज फिरवला जातो आहे की काय, अशी शंकासुद्धा काही लोकांच्या मनात येते. दोन सशक्त बैल जेव्हा एकत्र असतात, सोबत असतात, एकमेकांच्यासाठी उभे असतात, तेव्हा या ढवळ्या पवळ्याच्या जोडीची एखादा कुशल शिकारी असलेला सिंहसुद्धा शिकार करू शकत नाही. मग एखादा कोल्हा त्या सिंहाला सल्ला देतो की या दोघांना वेगळं कर, या दोघांमध्ये मतभेद निर्माण कर आणि नंतर एकेकाला टीप. शरद पवारांना पंचतंत्रातली ही गोष्ट व्यवस्थित माहिती आहे आणि 2019 साली त्यांनी भाजप शिवसेना युतीला वेगळं करण्यासाठी, या दोघांमध्ये फूट पाडण्यासाठी या गोष्टीचा खुबीने वापर केला. महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये एक नवी क्रांती घडवली. 2024मध्ये या गोष्टीचा पुन्हा एकदा शरद पवारांकडून वापर केला जाण्याची शक्यता अजिबात नाकारता येत नाही. उद्धव ठाकरे आणि भाजपा जोपर्यंत सोबत होते तोपर्यंत ही महाराष्ट्रातल्या राजकारणातली खूप मोठी ताकद होती. यांना एकत्र असताना पराभूत करणं शरद पवारांना अशक्य होतं. म्हणून शरद पवारांनी ही ढवळ्या पवळ्याची जोडी फोडली, उद्धव ठाकरेंना सोबत घेतलं आणि काही काळातच त्यांचं पोतेरं केलं. आज हे पोतेरं शरद पवारांनी खुंटीला टांगून ठेवलेलं आहे. परंतु त्यांच्या दुर्दैवाने एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस हे दोन्ही नेते मजबूतीने एकत्र उभे राहिलेले दिसतात. हिंदू वोट बँकला एकत्र करण्याची ताकद या दोन्ही नेत्यांमध्ये आहे आणि ही शरद पवारांच्या दृष्टीने सगळ्यात मोठी डोकेदुखी आहे. त्यामुळे शरद पवारांनी पुन्हा एकदा 2019ची पुनरावृत्ती करण्याचं मनावर घेतलं आहे की काय, अशी शंका अनेकांच्या मनात आहे. सुप्रिया सुळे यांच्या नावाने सूत्र जे वाक्य चालवत आहेत, एकनाथ तुसे बैर नाही, हे वाक्य पुन्हा एकदा त्या घडामोडीच्या दिशेने इशारा करताना दिसते.
माझा अभिमन्यू करण्याचा प्रयत्न सुरू आहे, परंतु मी आधुनिक अभिमन्यू असल्यामुळे या चक्रव्यूहातून सुटका करून घेईन, अशा प्रकारचं विधान देवेंद्र फडणवीस यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीमध्ये केलं. याचा अर्थ स्पष्ट आहे की देवेंद्र फडणवीस मान्य करतात की ते चक्रव्यूहामध्ये अडकलेले आहेत आणि सुटकेसाठी धडपड करतायत. दुसऱ्या बाजूला सुप्रिया सुळे यांच्या नावाने सूत्र जे वाक्य चालवत आहेत, एकनाथ तुझसे बैर नाही देवेंद्र तेरी खैर नाही, ते वाक्यसुद्धा याच दिशेने इशारा करत आहे की देवेंद्र फडणवीस हे चक्रव्यूहात अडकलेले आहेत आणि म्हणून सुप्रिया सुळे त्यांना म्हणत आहेत की देवेंद्र तेरी खैर नाही. सुप्रिया सुळे या शरद पवारांच्या कन्या जरी असल्या तरी शरद पवार राजकारणामध्ये जेवढे मुरलेले आहेत, जेवढे तरबेज आहेत, त्या तुलनेमध्ये सुप्रिया सुळे अगदीच कच्च्या वाटतात. देवेंद्र फडणवीस यांच्या क्षमतेचं काही काळापूर्वी त्यांनी जे आकलन केलं होतं ते पूर्णपणे चुकीचं होतं. अकेला देवेंद्र क्या करेगा हे त्यांचं वाक्य महाविकास आघाडीच्या अनेक नेत्यांना महाग पडलं आणि हे सगळे पक्ष धंद्याला लागले, सत्तेवरून पायउतार झाले आणि विरोधी पक्षामध्ये त्यांना बसावं लागलं. हा इतिहास लक्षात न घेता सुप्रिया सुळे यांनी पुन्हा एकदा एक अत्यंत अपरिपक्व असं विधान केलेलं आहे. म्हणजे सूत्र तरी तसं सांगतायत, एकनाथ तुझसे बैर नाही देवेंद्र तेरी खैर नाही, हे सुप्रिया सुळे यांचं विधान सूत्रांच्या हवाल्याने येते आणि देवेंद्र फडणवीस आता याचं प्रत्युत्तर कसं देतात हे येत्या काळामध्ये कळेलच. परंतु ते जे काही उत्तर देतील ते पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे. चक्रव्यूहाचा संदर्भ महाभारतामध्ये आढळतो. तेव्हा सुरू झालेलं महाभारत 18 दिवसानंतर संपलं, परंतु राजकारणाच्या पटलावर हे महाभारत जगाच्या कानाकोपऱ्यामध्ये कुठे ना कुठेतरी सुरू असतं. विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर महाराष्ट्रामध्ये जे राजकीय महाभारत गेले काही काळ सुरू आहे ते अधिक चुरशीचं आणि अधिक तीव्र होणार आहे. त्यातला संघर्ष अधिक भयानक होणार आहे असं चित्र दिसतं आहे. चक्रव्यूहात जो अभिमन्यू सापडलेला असतो तो कायम एकटा असतो आणि त्याला ही कल्पना असते की या चक्रव्यूहामध्ये युद्धाचे नियम पाळले जाणार नाही आहेत. तरीसुद्धा या चक्रव्यूहात अडकलेले भाजपचे अभिमन्यू देवेंद्र फडणवीस असा आशावाद व्यक्त करत आहेत की मी या चक्रव्यूहातून माझी सुटका करून घेईन. आता हा आशावाद कितपत खरा आहे, या आशावादाच्या मागे किती मोठी इच्छाशक्ती आहे, किती मोठी ताकद आहे, हे येणाऱ्या काळामध्ये आपल्याला पाहायला मिळेलच. तुर्तास इथेच थांबतो. व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आठवणीने आमचं चॅनल सबस्क्राईब करा. नमस्कार आणि धन्यवाद. आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा आणि आमचे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.